नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण पर्यावरण संरक्षण कायदा 1986 विषयी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी 2 MCQ क्वेश्चन ही त्या संदर्भात पाहणार आहोत। म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे ती MCQ क्वेश्चनला आधार घेऊनच या ठिकाणी केली जात आहे। म्हणजे या ठिकाणी एक तर आपली जी स्टडी आहे ती योग्य मार्गाने होण्यास या ठिकाणी आपल्याला मदत होईल। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। या ठिकाणी एकच न्यूज आहे आणि ती पर्यावरण संरक्षण कायद्यासंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज काय आहे ती पाहूया। पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाची कारवाई। तर 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश, अशा प्रकारची जी काही कारवाई आहे ती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली आहे। आता जे काही साखर कारखाने आहेत यांच्यामुळे कशा प्रकारे प्रदूषण होतं हेही या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल। मित्रांनो, जी काही धुराडी आहे साखर कारखान्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं। त्याचबरोबर विविध रसायने ही जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये सोडली जातात, त्यामुळेही साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणे या ठिकाणी प्रदूषण झालेलं आपण पाहू शकतो। मग या ठिकाणी या साखर कारखान्यांना काही नियमांचं पालन करावं लागतं, परंतु ज्या कोणती साखर कारखाने अशा प्रकारच्या नियमांचं पालन करत नाहीत त्या साखर कारखान्यावरती कारवाई केली जाते, त्यांना दंडही ठोठावला जातो। मग तशा प्रकारची कारवाई या ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने केलेली आहे। मग या ठिकाणी ज्या कायद्या अंतर्गत ही कारवाई केली जाते तो कायदा इन डिटेलमध्ये स्टडी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण पर्यावरण हा एक खूप महत्त्वाचा विषय आजच्या घडीला आपल्या समोर उभा आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। मग या ठिकाणी चर्चा करूया पर्यावरण संरक्षण कायदा 1986 विषयी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याची सर्वप्रथम पार्श्वभूमी नेमकी या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूया। पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा सरकारने औद्योगिकीकरणामुळे वाढत असलेले प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही चिंता आहेत या लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यावरणाची सुरक्षितता आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारचे एक पाऊल म्हणून या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कडे पाहिले जात आहे। 1984 मध्ये भोपाळ या ठिकाणी गॅस दुर्घटना झाली, परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आणि त्याचबरोबर याचा फटका मानव समाज, प्राणी समाज आणि एकूणच पर्यावरणाला बसला। मग याच घटनेला केंद्रबिंदू ठेवून 1986 मध्ये या ठिकाणी पर्यावरण विषयक कायदा हा करण्यात आला होता, जो की नोव्हेंबर 1986 मध्ये लागू करण्यात आला होता। हा या ठिकाणी आपला सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे। या ठिकाणी या कायद्याचा जो मुख्य उद्देश होता तो उद्देश म्हणजे जे काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा शाश्वत विकास करणे, आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्याचे संवर्धन सुनिश्चित करणे हे मुख्य उद्देश या ठिकाणी पर्यावरण कायद्याचे असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी जो काही आपला पर्यावरण कायदा आहे तो पर्यावरण कायदा अंमलात येण्याच्या अगोदर वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जल प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा 1974 आणि वायू प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा 1981 या ठिकाणी करण्यात आले होते। त्याचबरोबर जागतिक स्तरावर जी काही स्टॉकहोम पर्यावरणासंबंधी परिषद होती या परिषदेची अंमलबजावणी करण्यासाठीही या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 करणं गरजेचं होतं। म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी आपण वन्यजीव संरक्षण कायदा असेल, जल प्रदूषण कायदा असेल किंवा जो काही वायू प्रदूषण कायदा आहे ते कायदे पारित केले होते, परंतु हे सर्व कायदे एका कायद्याच्या अंतर्गत यावेत किंवा यामध्ये एक प्रकारे सामंजस्यपणा यावा यासाठी 1986 मध्ये भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा पारित केला आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती नोव्हेंबर 1986 पासून या ठिकाणी सुरू झालेली आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी काही आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, 2 क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतले आहेत।
हे जे क्वेश्चन आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। या क्वेश्चनचं जे काही उत्तर आहे ते आपण शेवटी या ठिकाणी पाहणारच आहोत। तत्पूर्वी जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकताय। जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे 1986, मग याची नेमकी उद्दिष्टे काय आहेत ती उद्दिष्टेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जून 1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्र मानव पर्यावरण परिषदेचे घेतलेले जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 लागू करण्यात आला होता। त्याचबरोबर पर्यावरणीय सुरक्षेसाठी सरकारी संरक्षण आणि जे काही नियम आहेत ते तयार करणे ही गरजेचे होते। मग जर आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी काही मानके तयार करावी लागतील आणि त्या मानकाच्या निर्मितीसाठीच या ठिकाणी 1986 चा कायदा हा करण्यात आला होता। त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी विविध नियामक संस्था आहेत, त्या काही कृती करतात। मग यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय साधण्यासाठी कोणत्या तरी एका कायद्याची आपल्याला गरज होती आणि तो कायदा म्हणजे आपला पर्यावरण संरक्षण कायदा। पर्यावरणाचा जो काही धोका आहे त्याबाबत सर्वसामान्य जे काही पर्यावरण कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी करता यावी, त्या कायद्यांना कोणत्या तरी एका चांगल्या कायद्याचा आधार असावा यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती। या कायद्याचे ते उद्दिष्ट असलेले या ठिकाणी आपल्याला दिसतं। पर्यावरणाची हानीसाठी ज्या कोणत्या व्यक्ती किंवा संस्था जबाबदार आहेत त्यांच्यासाठी दंडात्मक संहिता किंवा त्यांच्यासाठी दंडात्मक नियम तयार करणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट असलेले या ठिकाणी दिसते। आणि त्याचबरोबर जे काही आपलं पर्यावरण आहे त्याच्या विकासासाठी, त्याच्या शाश्वत पर्यावरणीय वाढीसाठी या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा करण्यात आला होता। पुढे जो काही पर्यावरण आहे, पर्यावरणासंबंधित ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत तेही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा संविधानाच्या अनुच्छेद 253 अंतर्गत सादर करण्यात आला आहे। हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या अनुच्छेदाअंतर्गत जे काही आंतरराष्ट्रीय करार आहेत ते करार अंमलात आणण्यासाठी या ठिकाणी घटनेकडून जे काही सरकार आहे त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी काही आपली राज्यघटना आहे त्यामध्ये 48A हे जे कलम आहे 42व्या घटना दुरुस्ती अन्वये आपल्या राज्यघटनेमध्ये सामील करण्यात आले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जे काही राज्य आहे किंवा जे काही सरकार आहे ते स्टेट पर्यावरणाचे संरक्षण करेल आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी देशातील जंगले असतील, वन्यजीव असतील यांचं संरक्षण करण्यासाठी ते प्रयत्न करतील। पुढे जी घटनेची मूलभूत कर्तव्य आहे त्यामध्ये कलम 51A मध्येही या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचे संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे एक मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये सामील करण्यात आलं आहे। आणि संपूर्ण भारतासाठी म्हणजे ज्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरसह हा कायदा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा त्यावेळी लागू करण्यात आला होता। विशेष बाब म्हणजे जर पुढे आपण पाहिलं या कायद्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये म्हणजे केंद्र सरकारला राज्य सरकारच्या समन्वयाने पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी अशा कोणत्या तरी कायद्याची उपाययोजना करण्याचा अधिकार या ठिकाणी या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रव्यापी जो काही कार्यक्रम आहे, फॉर एक्झाम्पल नमामि गंगे प्रोग्राम असेल, क्लीन गंगा मिशन असेल, अशा प्रकारचे जे काही राष्ट्रव्यापी प्रोग्राम असतात, कार्यक्रम असतात ते सुरू करण्यासाठीही या पर्यावरण संरक्षण कायद्याचा या ठिकाणी उपयोग होतो। त्याचबरोबर पर्यावरणाचे होणारे जे काही नुकसान आहे किंवा जे काही प्रदूषके आपल्या वातावरणात सोडली जातात त्यासाठी आवश्यक असणारी मानके आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठीही या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा हा महत्त्वाचा असलेला दिसतो। त्याचबरोबर केंद्र सरकार पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत काही अधिकाऱ्यांची पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्या संबंधी जे काही समस्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी नियुक्ती करू शकते। विशेष बाब म्हणजे प्रवेश आणि तपासणी अधिकारी एखाद्या कारखान्यामध्ये जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी ते
त्या कारखान्याची तपासणी करू शकतात, म्हणजे त्या कारखान्यामधून होणारे जे काही प्रदूषण आहे त्याची पातळी किती आहे याची ते माहिती घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे पर्यावरणावर संशोधन करण्यासाठी विविध प्रयोगशाळांचीही स्थापना या कायद्याच्या अंतर्गत केली जाऊ शकते आणि सरकारी जे काही विश्लेषक असतात त्यांचीही नियुक्ती या कायद्याअंतर्गत करण्यात येते. विशेष बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्या गुन्ह्यासाठी त्याला दंड, विशेष म्हणजे यामध्ये कंपन्या असतील, सरकारी विभाग असतील किंवा एखादी व्यक्ती असेल ज्यांना की त्यांच्या गुन्ह्याची जाणीव करून देणं गरजेचं असेल, तर हे सर्व अधिकार या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या अंतर्गत या ठिकाणी सरकारला देण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे तो डिफरन्सही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा पर्यावरण प्रदूषण आणि पर्यावरणाचे रक्षण यावर लक्ष केंद्रित करतो, तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा प्राणी आणि वनस्पतींच्या जे काही प्रजाती आहेत त्यांचं संरक्षण आणि त्या प्रजातींची शिकार किंवा व्यापार यावर लक्ष केंद्रित करण्याचं ते कार्य करतात. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीची या ठिकाणी चर्चा करूया. केंद्र सरकार किंवा कोणतीही नियामक संस्था जिने सरकार म्हणून कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने, एखाद्या संस्थेने जर पर्यावरणाच्या नियमाचे जर पालन केलं नसेल, मग अशा वेळी त्या ठिकाणी कोणतीही सरकारी संस्था त्या ठिकाणी सरकार म्हणून कार्य करू शकते. विशेष बाब म्हणजे जे काही कथित गुन्हे आहेत त्या गुन्ह्याविरोधात 60 दिवसाच्या आत त्या पर्टिक्युलर संस्थेवर, व्यक्तीवर तक्रार दाखल करण्याचा अधिकार या ठिकाणी सरकारला किंवा संबंधित संस्थेला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शेवटची जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत ज्या काही शिक्षा आहेत त्या शिक्षांची चर्चा करूया. तर या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीने पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केलं असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. 1 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी त्या व्यक्तीला दंडही आकारला जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे जर अशा व्यक्तीने पुन्हा तशाच प्रकारे गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला कारावास प्लस दंड अशा दोन्ही शिक्षा या ठिकाणी लावल्या जाऊ शकतात. आणि जर त्या व्यक्तीने किंवा त्या संस्थेने वारंवार तशा प्रकार जर गुन्हा केला तर त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत या ठिकाणी शिक्षेत त्याच्या वाढही केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत जे काही महत्त्वाचे पॉईंट होते त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला आहे. या ठिकाणी जे काही आपले वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत उल्लंघनासाठी काय दंड आहे, अशा प्रकारचा सरळ प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे. या ठिकाणी विधान ए चेतावणी, सूचना देणे, विधान बी दंड आणि कारावास, विधान सी समुदाय सेवा, विधान डी तोंडी फटकार. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दंड आणि कारावास. जर एखाद्या व्यक्तीने, संस्थेने पर्यावरण संरक्षण कायदा 1986चं उल्लंघन केलं असेल तर त्या व्यक्तीला दंड आणि कारावास अशा प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात. प्रश्न 2 पाहूया. 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, म्हणजे 1986चा जो काही पर्यावरण कायदा आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तो कशासाठी या ठिकाणी फ्रेम करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पर्याय ए आहे शाश्वत पर्यावरण विकास सरावाला प्रोत्साहन देणे, बी सांस्कृतिक वारशाचे जतन करणे, सी औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणे, डी सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणे. तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए शाश्वत पर्यावरण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 1986 मध्ये या ठिकाणी पर्यावरण विषयक कायदा करण्यात आला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो पर्यावरण विषयक जे काही कायदा आहे त्याचं इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण विश्लेषण केलं आहे. दिनांक 27 ऑक्टोबरला या ठिकाणी एकच न्यूज जी की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन आपल्यासाठी महत्त्वाची होती ती या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण स्टडी केली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे.
आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत शेअरही करायचे। त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलच्या नावाची टेलिग्रामची लिंक दिली आहे, ते चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी ज्या काही नवीन अपडेट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।